राहुरीमध्ये पिकं प्रात्यक्षिकं, शिवार फेरी आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडनं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कृषी महोत्सवाला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परदेशी समितीचा अहवाल येणार आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने तुम्हाला माहिती परदेशी साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीला आपण एक काम दिलेलं आहे की साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये काय राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, पीक कर्जाची किती बाकी आहे, किती थक बाकी आहे, इतर पीक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलं त्यांचं कर्ज आहे, ही सगळी माहिती संकलनाचं काम हे सध्या सुरू आहे. साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो अहवाल हा राज्य सरकारकडे येईल आणि अहवाल आल्यानंतर निश्चित प्रकारे सादर बादल त्यावरती चर्चा होऊन कुठला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घेणं गरजेचं आहे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होईल यासाठी सगळं पाहून साधारणतः 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल.